नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी श्रुती यादव सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. आज आपण इंट्रोडक्शन टू ऑडिटिंग हा पॉईंट शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण ऑडिटिंग म्हणजे काय हे जाणून घेऊयात. आता ऑडिटिंग म्हणजे काय असतं की एखादा ऑडिटर कंपनीमध्ये ऑडिट करतो आणि ते ऑडिट करत असताना जी प्रोसेस करत असतो त्या प्रोसेसला आपण काय बोलतो? ऑडिटिंग बोलतो. हे सर्व तुम्हाला नंतर समजेलच, कारण आपण ऑडिटिंगमध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी इथे पुढे पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला ऑडिटिंगचा अर्थसुद्धा व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे, ते आता पहिला शब्द काय दिला त्यांनी? ऑडिट. ऑडिटिंगमधीलच हा शब्द आहे कोणता? ऑडिट. ह्याचा अर्थ काय होतो? टू चेक. म्हणजे ऑडिटचा अर्थ काय होतो? चेकिंग करणे, एक्झामिनेशन करणे. मग आपण कशाचं एक्झामिनेशन करायचं? बुक्स ऑफ अकाउंटचं. ठीक आहे, तर हा ऑडिट शब्द कुठून आलेला आहे? तर लॅटिन वर्ड आहे बघा एक. काय आहे तो वर्ड? ऑडायर. काय लक्षात ठेवणार तुम्ही? ऑडिटचा अर्थ काय होतो? टू चेक. त्याचा लॅटिनमध्ये अर्थ काय होतो? ऑडायर. म्हणजे ऑडिट शब्द कुठून आलाय? लॅटिन भाषेतून. कोणता शब्द आहे तो? ऑडायर. आणि ह्याला आपण इंग्लिशमध्ये काय बोलू शकतो? टू हिअर. त्यानंतर दिलंय बघा त्यांनी, ऑडिटिंग कोण करत असतं? तर एक्सपिरियन्स पर्सन. कोण असतं तो? ऑडिटर. म्हणजेच ऑडिटिंग करणाऱ्या व्यक्तीला आपण काय बोलतो? ऑडिटर बोलतो. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपण एक्सपिरियन्स पर्सन म्हणजे ऑडिटर असतो हे पाहिलं. त्यानंतर ऑडिटरचं क्वालिफिकेशन काय असतं? तर CA ही एक्झाम आहे, चार्टर्ड अकाउंटंट म्हणतो. ती एक्झाम क्वालिफाय झालेली व्यक्ती असते, तिला आपण काय म्हणतो? ऑडिटर बोलतो. आता काम काय असतं बघा ऑडिटरचं? टू चेक ऑर एक्झामिनेशन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट. आता आपण पाहतो व्यवसायामध्ये आपल्याला सर्व तयार करावं लागतं. अकाउंट्स वेगवेगळे ओपन करावे लागतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावं लागतं. बॅलन्स शीट देखील तयार करावी लागते. मग ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का ते तपासण्याचं काम कोण करतं? तर ऑडिटर करतो. आणि हे सगळं करून काय त्याला फायदा होतो? तर त्यातून तो फ्रॉड शोधून काढू शकतो की म्हणजे कोणता चुकीचा व्यवहार केलाय का, किंवा जाणून बुजून एखाद्याने, सपोज आता P&L अकाउंट असेल तर ज्या गोष्टी तुम्ही प्रॉफिटमध्ये दाखवायला हव्यात त्या दाखवल्यात का, किंवा ज्या गोष्टी तुम्ही लॉसमध्ये इन्क्लूड करायला हव्यात त्या इन्क्लूड केल्यात का, ह्या असल्या गोष्टी बघायचं काम करतो ऑडिटर. आणि हे सगळं चेक केल्यानंतर मग त्याला काही दोष असतील बॅलन्स शीटमध्ये किंवा इतर अकाउंट्समध्ये तर ते दोष आढळून येतात. मग त्यालाच आपण काय म्हणतो? डिटेक्ट फ्रॉड. डिटेक्ट शब्दाचा अर्थ काय होतो? शोधून काढणे. आणि फ्रॉड्स म्हणजे दोष. ठीक आहे, आय होप तुम्हाला इंट्रोडक्शन टू ऑडिटिंग हा पॉईंट समजला आहे. आपण पुन्हा शॉर्टमध्ये रिव्हिजन घेऊयात. ऑडिट याचा अर्थ काय होतो? टू चेक. हा कुठून शब्द आलेला आहे? लॅटिन वर्ड आहे बघा, ऑडायर. कोण करत असतं ऑडिटिंग? एक्सपिरियन्स पर्सन म्हणजेच ऑडिटर. क्वालिफिकेशन काय असतं त्याचं? CA क्वालिफाय पर्सन. काय काम असतं ऑडिटरचं? चेक करायचं किंवा एक्झामिनेशन. कशाची तपासणी करतो तो? बुक्स ऑफ अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट. आणि हे सगळं करून मग शेवटी काय त्याला जे फ्रॉड्स असतात ते सापडतात किंवा शोधून काढता येतात. ठीक आहे, आय होप तुम्हाला सर्वांना इंट्रोडक्शन टू ऑडिटिंग हा पॉईंट समजला असेल आणि रिवाईज देखील झाला असेल. अशाच ऑडिटिंगच्या व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि तुमचे काही फीडबॅक असतील तर मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. धन्यवाद.